जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, स्वच्छ प्रतिमेचे राहा। लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद घेईन। त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या 5 द्या ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये। दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे। आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे। त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं कारण नाही। पण उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना। साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत, आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा। मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका। मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, इथं अनेक जण माझे अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत, काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या ओळखी माझ्या होतील। जेवढं मी येणं जात माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे राहा। लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा खरंच ही लोक व्यवस्थितपणे काम, या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू। आपल्याला कुणाचाही अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं बाबा व्यापाऱ्यांची एखादा मीटिंग एकदा घ्यायची, डॉक्टर मंडळींची, वकील मंडळींची, व तुमचं काय नाही। कामं करताना फक्त पुढाऱ्यांना कामं केली जात नाही, त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात, परंतु ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे, जनतेशी संबंध आहे, त्यांच्या डोक्यात काय, त्यांच्या मनात काय, कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन भाऊ तुमच्या काही सूचना आहेत, कधी काही साहित्यिक असतात, काही कवी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो। त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते, जिल्हा परिषदेची इमारत झाली ना, आता जे काही चालू आहेत त्याचं पण एलिव्हेशन, त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील, उद्या 50-100 वर्ष टिकले पाहिजे। मी परवा जालन्याला पण गेलो होतो, त्यावेळी जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी केल्यावर तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं। आता कालच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिली पाहिजे, तहसीलदारांनी दर आठवड्याला, प्रांतांनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट 1 दिवसाला दिलीच पाहिजे। ज्या काही आता 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही, कुठं काम थांबलेलं आहे, का थांबलेलं आहे, काय अडचण आहे। मी नुसता आदेश देणार नाही, त्यांची अडचण समजून घेणार, अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल। एकतर सांगून कसं चालेल, पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, गाड्या आहेत का, पोलीस स्टेशन आहेत का, त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का, तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तीच गोष्ट फॉरेस्ट असेल, तीच गोष्ट पाण्याच्या योजना। आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली, येताना योगेश पण गाडी सांगत होता, विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता, काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं 32-36 कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बीडकरांना प्यायला पाणी नाही का, तर लाईटचं बिल भरलं नाही। जसं शिस्तही लावावी लागेल नियमाप्रमाणे, आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही तर त्याला हप्ते पाडायचे आहेत का, त्याच्यात दंड व्याज माफ करायचं का। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।